नमस्कार मंडळी. तर आज आपण करणार चकलीची भाजणी. त्याच्यासाठी लागणारं तांदूळ बघा, हे रेशनचं तांदूळ असं घ्यायचं. रेशनचाच तांदूळ घ्यायचा, रेशनचा तांदूळ चिकट नसते म्हणून. आणि इथे घेतल्या बघा 200 ग्राम हरभरा डाळ, इथे घेतल्या 100 ग्राम उडीद डाळ, इथे घेतल्या मूग डाळ 100 ग्राम. हे पोहे खायचे, हेही 100 ग्राम घेतले बघा. आणि हे जिरे घेतल्यात 20 ग्राम, आणि इथं घेतल्यात धने 20 ग्राम. आता हे सगळे जिन्नस आपण ओल्या कापडावर पुसून घ्यायचे. घेतले बघा कापड, मी असं मोठाचा मोठा रुमाल घेतलाय, त्यात थोडं थोडं पाणी शिंपडून घेतले बघा. आता मी तो ओला करायचा रुमाल, आणि ह्याच्यावर असं तांदूळ घालून घ्यायचे. आणि हे तांदूळ त्याच कापडाने असे पुसून घ्यायचे, कारण तांदळात पावडर वगैरे असते म्हणून. इथं डाळ घेतली बघा मी, आता तांदूळ काढून घेते. डाळ पण त्याच पद्धतीने असं पुसून घ्यायची, डाळीत पण पावडर वगैरे असत्या, आणि असं पुसल्याने हलकं फुलके होत्या चकली, म्हणून असं पुसून घ्यायचं. डाळ पण, हरभरा डाळ पण पुसून घेतली बघा मी. आता मुगाची डाळ घेतल्या, मुगाची डाळ पण त्याच पद्धतीने पुसायची. आणि हे सगळे जिन्नस पुसून का घ्यायचे, तर पावसाळ्यात आपल्याला ऊन नसतंय, आणि पावसाळ्यात डाळी धुवून जर घेतल्या आपण तांदूळ वगैरे डाळी, तर चकली मऊ पडण्याची शक्यता भरपूर असते, म्हणून पुसून घ्यायचं. आता पुसून घेतलं मी, तर ही डाळ काढून घेणार आहे. मूग डाळ पुसून झाली बघा. घेतल्या बघा उडीद डाळ. आता डाळी आणि हेच पुसून घ्यायचं. डाळी, तांदूळ, पोहे आणि जिरे धने साईडला ठेवून घ्यायचे, आणि डाळी वगैरे आणि तांदूळ पुसून घ्यायचे बघा असे. तर पण मी उडीद डाळ पण असं पुसून घेणार आहे. तर इथं बघा तांदूळ घेतलेत आता मी ते पुसून. तर ते कढई तापवून घेतल्या, गरम झाल्या कढई. तर आता आपण तांदूळ घालून घ्यायचे त्याच्यात, आणि तांदळाचा कलर चेंज करून द्यायला नाही, फक्त तांदूळ गवळे गवळे असे भाजून घ्यायचे. फक्त असं ते फुलले पाहिजे, कलर अजिबात बदलून द्यायचं नाही तांदळाला, असं भाजून घ्यायचं. तर बघा असा तांदूळ भाजून घ्यायचा बघा. गरम आहे, भाजा लागलाय, असा मोडला पाहिजे तांदूळ, असा भाजून घ्यायचा. तर आता मी साईडला काढून घेते बघा. त्याच पद्धतीने आता आपण हरभऱ्याची डाळ पण भाजून घेणार आहे, मंद आचेवर. मंद आचेवर ते हरभऱ्याची पण डाळ भाजून घ्यायची बघा. आपली डाळ भाजून झाल्या, ही डाळ अजिबात पडू दिल्या नाही बघा डाळीला. अशी डाळ भाजायची, फक्त कलर बदलून द्यायचा डाळीचा. तर आता आपण ही पण काढून घेणार आहोत. डाळ त्याच पद्धतीने भाजून घेणार आहे. घेणार आहोत आता मूग डाळ. मूग डाळ पण गवळी गवळी भाजून घ्यायची बघा, अशी भाजून घ्यायची मूग डाळ. मूग डाळ पण अशी भाजून घ्यायची. चला तर आता आपण मूग डाळ भाजून घेऊया बघा. आपली अशा पद्धतीत झाल्या बघा डाळ भाजून. आता काढून घ्यायची. आता आपण घेणार आहोत पोहे. पोहे पण अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे, मंद आचेवरती, एकदम मंद आचेवरती गॅसच्या हे पोहे भाजून घ्यायचे बघा. तर आता आपले पोहे भाजतात. पोहे पण असे लई खरपूस भाजून घ्यायचे नाहीत, तर चालेल आपले पोहे भाजायचे. पोहे पण आपण अशाच पद्धतीने भाजणार आहोत. तर बघा आपले पोहे असे फुलले, तर आपण काढून घ्यायचे. आपण धने घेतलेले बघा, ते आता धने पण भाजून घ्यायचे असे मंद आचेवरती. धन्याचा वास येईपर्यंत धने भाजून घ्यायचे, म्हणजे चटणीला वास छान येतो, सुवास छान येतोय, खमंग लागते चटणी, म्हणून धने पण भाजून घ्यायचे. आता आपले चालत असे धने भाजून घ्यायचे, खमंग असे धने भाजून घ्यायचे. जिरे घालून घेतले बघा मी. आता जिरे पण चांगले खरपूस भाजून घ्यायचे. जिरे पण भाजून झाले, आता आपण काढून घ्यायचे. आणि चकलीची भाजणी 1 किलोची, तर आपण आता हिला चक्कीवरून दळप करून आणायची. तर काल आपण आता ही भाजणी दळप करून आणल्या चक्कीतून. तर आता मी पातेलं ठेवले गॅसवरती, आणि त्याच्यात आता मी पाणी घालणार आहे बघा. 6 वाट्या भाजणी आहे, 1 किलोची भाजणी, 1 किलोची भाजणी आहे वजनी वगैरे. 6 वाट्या झाल्यात ह्या. त्याच वाटीने मी ह्या वाट्या पाणी 3 वाट्या घालणार आहे. बघू शकताय तुम्ही. या
3 वाट्या अशा पाणी घातले. तर बघा इथे 1 चमचा ओवा घालून घेणार आहे मी. पाणी उकळले आणि 3 चमचे पोह्याचा चमचा हा 3 चमचे पांढरे तेल घालून घ्यायचे. 3 ते 4 चमचे घालून घेऊ शकताय, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे लाल तिखट आहे, लाल तिखट मात्र तुमच्या आवडीनुसार ते पण घालू शकता. कोणाला कमी तिखट आवडते, कोणाला जास्त तिखट आवडते, तर मी इतकं घातले बघा. 2.5 चमचे तरी घातलेत मी असं. आणि आता चवीनुसार मीठही घालून घ्यायचं बघा. एकदम मीठ पण घालून घेतलं बघा. आणि आता हे सगळं एकजीव उकळून घ्यायचं एकदा हे. आणि हे थोडंसं कोमट झालं की पिठात ओतून मिळून घ्यायचं. आता तेलही घालायचं. मी पळीवर तेल घेतले बघा 1 किलोसाठी, तेलातली पळी. आता हे तेल चांगलं उकळू द्यायचं. पळीनं आपण ते तेल हे सगळं मिक्स करून घेऊया आणि चांगलं उकळू द्यायचं. तर मंडळी बघा असं कोमट झाले. तर आता आपण ह्या पिठात मध्ये असं पिठाला खोल करून घेतलाय बघा. आणि त्याच्यात हे पाणी घालायचं. ते सगळं असं पाणी ह्या पिठात ओतून घ्यायचं. तेवढं सगळं पाणी ह्या पिठाला लागणार आहे बघा. आणि आता आपण हे पीठ या अशा पळीच्या साहाय्यानं ह्याच्यात घालून घ्यायचं बघा. असं या पाण्यामध्ये ढकलायचं आणि असं घट्ट गोळा करून घ्यायचा. लय घट्ट पण नाही, लय सैल पण नाही, मध्यम साईजचा. बोट असं लागल, बोटाला मौसूप लागल असं गोळा करून घ्यायचा बघा. झाला असा पिठाचा गोळा म्हणून. आणि त्याच्यासाठी मी थोडंसं अजून पाणी भरून घेतले बघा. ते पण गरम करूनच घ्यायचं, गरम थंड करून घ्यायचं पाणी बघा. पिठाचा गोळा असा व्हायला पाहिजे. असा पिठाचा गोळा झाला की चकली छान येते एकदम. असं करा तुम्ही. आता आपण कढईत तेल घालून घेतलंय. आता हे तेल चांगलं कडकडीत गरम करून, तर हे तेल आपण चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं बघा. आणि गॅस मंद आचेवर करायचा. तर बघा आपलं तेल तापले. आता आपण गॅस बारीक करून घेतलाय. तर आता आपण साच्यात पीठ घालून घेऊया आणि चकली काढून घेऊया. तर बघा अशी चकलीला काटे आली पाहिजे बघा अशी. झाले आता चकली घालून. तर आता अशी तेलात साईडून सोडून घ्यायची, साईडनं. तर तेल अंगावर येऊ शकते, हळूहळू एका कडेनं सोडून घ्यायची बघा. आता दुसरी चकली मी अशाच करून घेणार आहे. चकली लगेच हलवायची नाही, 2 मिनिटं एका बाजूनं भाजून द्यायची, मग हलवायची. तर बघा इथे 2 मिनिटं झाले. तर आपण आता चकली पलटून घेणार आहोत बघा. आणि आता दोन्ही बाजूने चकली चांगली अशी छान अशी भाजून घ्यायची बघा. बघू शकताय तुम्ही. तर बघा आपली उलट पुलट करून चकली 2-3 वेळा भाजून घेतली. आता चकली तळाशी बसायला आल्या बघा. तर आता आपण काढून घेऊया चकली. अशी झाली आपली चकली. तर बघा आता आपला हा शेवटचा घाणा करून घेते मी. चकली चिटकवल्या नसल्यामुळे चकली एकदम टाकली. तर बघा आपल्या अशा सगळ्या प्रकारे चकल्या झाल्यात बघा. तुम्हाला मी 1 किलोचं प्रमाण दाखवलंय. मी इथे केलं आता ह्या 2.5 किलोच्या चकल्या करून घेतल्या. मगापासून 2.5 किलोच्या चकल्या केल्यात मी बघा. आणि बाहेरचा कोणताही न मसाला वापरता घरातल्या मसाल्यापासूनच ते तयार करायची चकल्या. बाहेरच्या मसाल्यात सोडा वगैरे असतोय, मग त्या चकल्या विरघळू शकतात तेलात, तेल पिऊ शकतात चकली. म्हणून जिरे, धने आणि ओवा आणि तेल हेच घरगुती मसाल्यापासूनच चकली बनवायची. तर बघा 1 किलोच्या प्रमाणात इतक्या चकल्या झाल्या आपल्या. आणि ही चकली तुम्हाला आता कुस्करून पण दाखवते बघा. बघा अशा झाल्यात खुसखुशीत आणि आतून पोकळ आणि हाताला कुठेही तेल लागलंय का बघा. इतक्या छान चकल्या झाल्यात आपल्या. अशाही तुम्ही करून पहा अशा चकल्या.
तर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक ही नक्की करा.